सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। नमस्कार मंडळी, आज आपल्या भेटू आनंदी कार्यक्रमात सर्वांचं मी स्वागत करते। आज गप्पा मारायला आलेले आहेत रमेश तिळवे, तर त्यांचंही मी स्वागत करते। तर सगळेच जण तुम्ही मला वाटतंय रमेश तिळवेंना भेटायला ऐकायला उत्सुक आहात। रमेश तिळवेंचं आमचं अगदी जवळचं नातं म्हणजे काय की तीर्थळींचे म्हणजे यांचे ते बालपणीचे मित्र आहेत आणि त्यांच्या कुटुंबाशी आमचा अतिशय घनिष्ठ असा संबंध आहे। पण मला त्यांची पहिली ओळख ह्याची झाली की आमच्या दिवाळीत आणि वाढदिवसाला ग्रीटिंग यायचं आणि रमेश तिळवे नाव असायचं खाली, ती माझी ओळख होती। पण खरी ओळख झाली त्यांची पार्किन्सन्स मित्रमंडळात आल्यावर। दी रमेश तिळवे असे ते आहेत हे त्यावेळेला अगदी पक्क मनावर ठसलं। आणि मला वाटतं, आणि असं म्हणतो ना आपण की लाखात एक माणूस आहे, तसं रमेश तिळवे हे लाखात एक असे आहेत। आणि ही अतिशयोक्ती अजिबात नाही। तर त्यांचे कुटुंबीय, त्यांचे बालपणीचे मित्र, शाळा कॉलेज मधले मित्र, नंतर ते जिथं जिथं नोकऱ्या करत होते तिथले सहकारी, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपले शुभंकर आणि शुभार्थी हे नक्की माझ्या मताला दुजोरा देतील। तर असे रमेश तिळवे आज गप्पा मारायला आपल्याशी आलेले आहेत। तर मला त्यांच्याबद्दल मी मुलाखतीतून ते उलगडतीलच, पण सुरुवातीला सांगायचं की ही जी झूम मीटिंग आपण आता सहजपणे करतोय, सर्वजण सहजपणे येतात, म्यूट करतात, अनम्यूट करतात, हे सगळं समजलेलं आहे। पण जेव्हा अतुलने कल्पना झूम मीटिंगची मांडली त्यावेळेला सर्वात पाठिंबा देणारे पहिले होते ते रमेश तिळवे। आणि आम्हाला तांत्रिक ज्ञान काहीच नव्हतं, आमच्यासारख्या लोकांना घेऊन ते सुरू करायचं। तर त्यांनी आम्ही ज्या ट्रायल मीटिंग घेतल्या त्या मीटिंग मध्ये आम्हाला त्यांनी बारीक सारीक गोष्टी, म्यूट म्हणजे काय, अनम्यूट म्हणजे काय, माईक कुठला आणि व्हिडिओ कुठला, हे सगळं त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला समजावून सांगितल्या। आणि झूम मीटिंगची कल्पना उचलून धरली। त्यावेळेला खूप गैरसमज होते आणि लोकांच्या मनात झूम हे केलं की आपले पैसे जातील, झूम चांगलं नाहीये वगैरे असं तसं काहीतरी। मग त्या अशाच्या बावड्या उठतात ना, त्या करोना काळात खूप उठल्या होत्या। त्यामुळे काही लोक यायला तयार नव्हते। आम्ही विविध माध्यम, इतर ऍप वापरून पाहिली, पण शेवटी झूम हेच पक्क झालं आणि ते सोयीचं आहे असं वाटलं। आणि ते तर त्यांचं मोठं काम आहे। ते वाढदिवसाला सगळ्यांना दर सगळ्यांच्या वाढदिवसाला ग्रुप तर्फे टाकतात शुभेच्छा, हे सगळ्यांना तुम्हाला माहितीच आहे। आपला एकही शुभार्थी असा नसेल की ज्यांना रमेश तिळवेंचा फोन गेलेला नाहीये, प्रत्येकाला ते माहिती आहे आणि आपले सर्वांचे ते शुभंकर आहेत। तर मला वाटतं की आता आपण मुलाखतीला म्हणण्यापेक्षा गप्पाला सुरुवात करूया आणि त्यातनं ते मग आणखीन जास्तीत जास्त उलगडत जातील। मी आधीच सगळी त्यांची ओळख करून द्यायची गरज नाही। तर रमेश भाऊ, आपण तुमच्या बालपण आणि शिक्षणापासूनच सुरुवात करूया। येस, तर सुरुवात सर्वांना, सर्व माझ्या मित्रमैत्रिणींना नमस्कार। श्रुती दो येतोय नहीं, क्या मैं उसको बोलता हूँ? ये शेयर कर रहा है।
आ गया आ गया ना हाँ. अभी मी हा फोटो एवढ्यासाठी टाकला की मागं मला वाटतं करोनाच्या काळात एकदा असं आपल्या ग्रुपवर टाकलं गेलं होतं की तुमच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण. तुमच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण कोणता? तर तो हा क्षण आहे. ही माझी मुलगी शीतल. आणि हा तिला मुलगा झाल्यानंतरचा आहे. तर हे एक दिवस मी पूर्ण जेवण तिला भरवलेलं. हा नाही नाही, मी तेवढ्यासाठीच फक्त टाकलं. आता इसको निकाल से तुम्ही कोण सांगितलं ऐकू आलं नाही मला. शीतल माझी मुलगी. शीतलचं आहे का? आणि तिला मुलगा झाल्यानंतरचा. हा तर मी थोडक्यात सांगतो. मी माझा जन्म शहापूर म्हणून उपनगर आहे बेळगावला, तिथला. तिथून माझं कॉलेजचं सेकंड इयर. आवाज येत नाही की? येतो येतो हा, एको येतोय का? येतो, मला तरी येतो. काय कल्पना नाही. अतुल विल बी एबल टू टेल. तर माझ्याकडे काही ऍडजस्टमेंट करायची नाही आहे ना? नाही, तुमचा आवाज येतोय व्यवस्थित. अच्छा. तर तिथून मी कॉलेजचं सेकंड इयर पर्यंत तिथंच बेळगावला केलं. त्याच्यानंतर मी इंजिनिअरिंगसाठी व्हिजिट यायला मुंबईला आलो. इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर मी माझी पहिली नोकरी म्हणजे 65 ते 68 मी इंजिनिअरिंग केलं. 68लाच मी डिसेंबरला माझी नोकरी सुरू झाली. आणि त्याच्यानंतर जवळजवळ मी 29 वर्ष नोकरी केली ॲट व्हेरियस प्लेसेस. म्हणजे व्हेरियस कंपनीज अँड ॲट व्हेरियस प्लेसेस. त्याच्यानंतर तेवढी सर्व्हिस झाल्यानंतर ॲज युज्युअल लग्नाचं तसं मुलगी बेळगावचीच, पण मी तिला कधी बघितली नव्हती. आणि माझ्या म्हणजे वडिलांना किंवा आईला म्हणजे दे वेर नोईंग हर, पण मी तिला कधी बघितली नव्हती किंवा कधी अशी ओळख पण सुद्धा काही नाही. तर ते माझं 74 साली लग्न झालं. त्याच्यानंतर मला 2 मुलं झाली. एक मोठी मुलगी शीतल आणि मुलगा गिरीश. ते बंद करू का मोबाईल? हा, येते म्हणजे ऐकायला येते ना? मोबाईलचे. तर येतं, ऐकू येतं, ऐकू येतं. बोला ओके तुम्ही. ओके ओके. कोणाचा तरी दुसऱ्यांचा आवाज येतोय मला वाटतं. सगळ्यांनी जरा आपले बंद करा बरं का, म्यूट हा, करायचं. ते काहीतरी प्रॉब्लेम असतो, ते एको येतोय. तर त्याच्यानंतर मग आम्ही म्हणजे व्यवस्थित ॲज इट इज. नंतर मुलीचं लग्न झालं. मुलानं काही लग्न केलं नाही, त्याची इच्छा नव्हती. आणि त्याच्यानंतर काहीतरी 2006ला आरतीला म्हणजे मिसेसला माझ्या पार्किन्सनची हे सुरू झाली. इथं बेंगलोरला असताना, मग बेंगलोरला आम्ही मणिपालमध्ये डॉक्टर मुरगुड म्हणून होते. ही वॉज अवर फर्स्ट कन्सल्टंट. आणि मग आम्ही औरंगाबादला गेल्यानंतर तिथं डॉक्टर कांजाळकर, जे आपल्याकडे एकदा एक व्याख्यान त्यांनी दिलं होतं. तर दोन्हीकडं आमचं इथं असलं की त्या डॉक्टरांच्याकडे, तिथं असलं की त्या डॉक्टरांचं असं कन्सल्टन्सी चालू होतं. आणि त्याच्यानंतरचं जे आहे ते सगळं तुम्हाला बाकीचं माहितीतलंच आहे की त्यानंतर ॲज ऑफ टुडेपर्यंत काय सिच्युएशन होती आणि काय
काय काय पुढं झालं. आणि त्याच्यानंतर मग वी वेअर कनेक्टेड पार्किन्सन मित्रमंडळमध्येच कनेक्ट असल्यामुळं त्या गोष्टी सगळ्या मी माहिती आहे. त्यामुळे तेच परत रिपीट मी करत बसत नाही. हो. नाही पण तरी सुद्धा ना हा, तुम्ही नाही नाही, तो जर शुभंकर स्पेसिफिकली म्हणून काही तुमची माहिती भूमिका जी असेल. हा, होती ना हा. ती सांगाल. मी शुभंकर म्हणून तुम्ही तिच्यासाठी काय काय केलं म्हणजे मी पाहिलेलं आहे सगळ्यात, तर ते पण तरी मला वाटते की तुमची तिच्या बाबतीत काय भूमिका होती, तिने काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे आणि तुमचा रोल काय होता त्याच्यामध्ये. नाही, शुभंकर म्हणून असं शुभंकरा म्हणून मी काही केलं नाही. मी तिचा नवरा म्हणून काय. ह ठीक आहे नवरा म्हणून. पण तुम्ही त्यांच्याकडनं व्यायाम करून घ्यायचा किंवा हो हो किंवा मी तुम्हाला त्यांच्या साडीच्या निऱ्या नीट करून देतानाही पाहिलेलं हो आहे. हो. म्हणजे अशी जी काही तुम्ही मदत करत होता आणि म्हणजे तिने किती करावं किती नाही नाही, अशी पण तुमची हा, हे किती कसं मदत करायची झालं. किती नाही ही एक भूमिका होती तुमची. सुरुवातीला त्रास नव्हता. नंतर नंतर ज्या ज्या वेळी ते थोडंसं जास्त व्हायला लागलं, म्हणजे मला वाटतं शेवटची 7-8 वर्ष असतील, की ज्यावेळी तिला थोडंसं त्रास व्हायला लागला किंवा करणं, म्हणजे हाताची थरथर वाढली म्हणा किंवा फ्रीजिंग थोडं वाढलं म्हणा, जे काय असे प्रकार होते आणि ज्याच्यामुळं थोडा काही त्रास व्हायचा, त्यावेळी मी हे केलं. पण सुरुवातीला मला काय करायला लागलं नाही एक्सेप्ट एक्सरसाइज. एक्सरसाइज हे म्हणजे सुरुवातीला करून घ्यावे लागले नाही, करायला लावले, म्हणजे हम्म. ऑन हर ओन. आणि नंतर नंतर परत जसं जसं ते वाढत गेलं तसं तसं मग मला ते प्रत्यक्ष करून घ्यायला लागले. ते मी काही 1-2 हे पाठवलेले आहेत की मला ते तिला स्वतःला करता येत नाही, तर तिथे मदत करून त्याप्रमाणे ते एक्सरसाइज करून घ्यायचे. पण त्या सगळ्यामध्ये एक असं आहे की तिने खूप कोऑपरेट केलं. म्हणजे एखादी गोष्ट सांगितली आणि नाही असं तिने नाही म्हटलं. काय थोडस आडेवडे घेतले असतील, काही हे केलं असेल, पण नाही नाही म्हटलं. आणि तिलाही ते काय व्हायचं, थोडस बळजबरीनं का होईना केल्याचा फायदा झाला. हे जेव्हा तिला समजत गेलं त्या वेळेनंतर तिचं मग ते आढेवेढे सुद्धा बंद झाले. तर तो एक म्हणजे प्लस पॉइंट माझ्या दृष्टीने, की त्याचा बेनिफिट खूप झाला तिला. त्यामुळं मी केलं याच्यापेक्षा तिने त्याला नाही म्हटलं नाही, हा हा जो प्रकार होता तो खूप बेनिफिशियल होता आणि तो खूप उपयोगी पडला तिचं इम्प्रूव्हमेंट होण्यामध्ये. म्हणजे औषधांचा असो, गोळ्या किंवा हे, म्हणजे असं कधी कंटाळा केला किंवा नाही राहू दे किंवा, म्हणजे सुरुवातीला थोडंसं होतं की दररोज इतक्या गोळ्या. कारण झालं कसं की आमच्यापैकी कोणालाही, म्हणजे मी तर सोडा, पण तिला किंवा मुलाला किंवा मुलीला असं त्रासदायक आजारपण किंवा गोळ्यांचं असं कधी झालंच नाही. त्यामुळं तशी गोळ्या घ्यायची तिची ती ही पहिलीच वेळ कंटिन्युअसली गोळ्या घ्यायची. नाहीतर मग त्यामुळं काय व्हायचं की सुरुवातीला ते नॉशिया टाईप थोड्यात. पण नंतर नंतर ते असं झालं की नुसतं एक्सरसाइज करून उपयोग नाही, तर त्याचा औषधाशी पण कनेक्ट आहे. आणि हे डॉक्टर कांजाळकर होते, ते खूप व्यवस्थित समजावून सांगणाऱ्यापैकी होते. तर त्यांच्यामुळं सुद्धा तो बेनिफिट झाला की त्यांनी ते गोळ्या घेणं कसं, म्हणजे जरुरीचं आहे, जरी तुम्ही बाकी करत असलात तरी सुद्धा, हे त्यांनी पूर्ण चांगलं एक्सप्लेन केलं. आणि त्यामुळं आणि तिला पटलं ते. मूळ म्हणजे काय, ह्याच्यामध्ये त्याचा शुभार्थीचा ॲक्सेप्टन्स किंवा सहकार्य किंवा बघूया करून, म्हणजे अशा प्रकारची एक वृत्ती, हे खूप माझ्या दृष्टीने की त्याचा बेनिफिट जास्त होतो. आपण आपले प्रयत्न करतोच, त्यामुळं तो प्रश्न नसतो. डॉक्टर आपले प्रयत्न करतोच, तो नाही.
पण ज्याला ऍब्सॉर्प्शन म्हणतो ते ऍब्सॉर्ब करून घेतलं गेलं पाहिजे, आणि ते केलं तर त्याचा लवकर इफेक्ट होतो आणि चांगला इफेक्ट. हम्म. ती डान्स क्लासला पण अगदी पहिल्यांदा तिचे हो हो हो. व्हिडिओ यायचे, म्हणजे सगळ्यात पहिले व्हिडिओ तिचे असायचे. आणि त्यामुळे ती हे होती, उत्सुक होती, त्या नाही, सगळ्याला हे आवडायचं सांगा, तिला. तिने आडेवेडे नाही, तिने एखादी गोष्ट सांगितली की ती करायची, आणि तिला डान्सचा फायदा झाला पण. हम्म. पुष्कळ मुवमेंट तिच्या क्लिअर आवाज झाल्या, मोठा रिलीज कर. झाल्या. त्यामुळं आवाज मोठा अं, दुसरे कोणीतरी बोलतात, आवाज तुम्ही आवाज बोलत मोठा कर. जरा प्लीज. आवाज येतोय त्यांचा. अच्छा, आवाज येत नाही का? उसको वॉल्यूम. नाही, त्यांचा कोणाच्या तरी मोबाईल मध्ये प्रश्न असेल, आवाज येतोय. तुमचा नाही, तुमचा. माझा येतो का बरोबर? म्हणजे आवाज लो नाही ना? नाही, लो नाहीये, आम्हाला येतोय व्यवस्थित ऐकू, पण काही जणांना येत नाही 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 असं नाही, ते दिसतंय. रमेश नाही, रमेश ते भाऊंचा हा हा. रमेश भाऊंचा आता बघा. तुम्ही व्हॉल्यूम पूर्ण ठेवा. हा, मी म्हणजे पूर्णच केला, तेच पूर्ण हो, केला, फुल केला. आम्हाला येतोय व्यवस्थित. ओके हम्म. ओके ओके. हा. त्यांच्या आणि पैशामध्ये प्रॉब्लेम असेल काहीतरी. हो, नाही आणि मला वाटतं शोभनाताई, बाकी सर्वांनी आपले माईक म्यूट ठेवा. हो, मी तेच सांगतेय पुन्हा पुन्हा. हा, प्लीज म्यूट आवाज. ठेवा, म्हणजे नाही, कुणाचे कुणाचे नाहीत ते दिसत असतील तर त्यांना स्पेसिफिकली सांगता येईल. जर आपल्याला इथनं दिसत असेल किंवा अमुक यांचा अजून मीट केलं. नो प्रॉब्लेम. धर्माधिकारी पण म्हणतात नो प्रॉब्लेम. एखाद दुसऱ्याला त्यांचा काहीतरी मोबाईलचा प्रॉब्लेम असेल, आपण बऱ्यापैकी चालू शकतो. सगळ्यांचे माईक म्यूट आहेत. ओके हो. ओके बऱ्यापैकी सगळ्यांचे माईक्स म्यूट आहेत. हम्म. ओके, चलो. हा, शोभनाथी. आता ते मला एक पासून बोलूयात मला काय? एक विचारायचं इथे. हा, काय माझा येतोय ना? हो, तुमचा येते. येतोय. शोभनाताई, मला एक रमेश भाऊंना प्रश्न विचारायचा आहे. विचार विचार. म्हणजे आरतीताई क्रोशा वर्क करायच्या ना, हो, म्हणजे एका सुईचं. ती सगळ्या क्रोशावर्क नाही, ती त्यातलं सगळं करायची. म्हणजे विणकाम पण करायची भरपूर. निटिंग करायची, क्रोशावर्क करायची, शटल वर्क करायची, ग्लास पेंटिंग करायची. तिने कुकिंगचे आणि केकचे क्लास पण घेतलेत. म्हणजे सांगितलं ना. पण ते मला हा हे विचारायचं आहे हा की हा. क्रोशा वर्क किंवा या कलाकृतींना बोटांच्या फाईन मुवमेंट्स लागतात. हो तर बरीच वर्ष आरतीताई ते करत होत्या, कारण एका नर्मदा हॉल मधल्या एका संक्रांतीच्या हळदी कुंकवाला हो आरतीताईंनी स्वतः लेस केलेले रुमाल, सुंदर रुमाल सगळ्यांना वाटले होते. हो. आणि मी तो रुमाल अजूनही वापरायला काढला नाही. तो मी फक्त शोला ठेवलाय आणि आठवण म्हणून दाखवते की एक शुभार्थी की काय करू शकतो कलाकृती. जो जो 25-30 रुमाल सगळ्या बायकांना वाटणं, हे हम्म. त्या दिवशी अचंबित करणारं होतं. नाही, ती तिची आणि आवड. साडी पण ती नेसून आली होती त्या दिवशी, की स्वतः तिने त्याच्यावर काठ लावलेले होते, स्वतः केलेले, हो, तयार भरलेली होती साडी. आणि ती नेसून आली होती, कारण काळी साडी आपण संक्रांत म्हणून सांगितली होती बरोबर नेसायला. बरोबर. मला वाटतं की मी पुढे जाऊ का आता? हा हा. मृदुला, पुढे जाऊ मी? हो. हो, हो. मला आता तुमच्याबद्दलच म्हणजे विचारायचंय, हा. की तुमचं कुटुंब खूप मोठं आहे, मला माहिती आहे. आणि मी असं सगळ्यांच्याकडनं ऐकलंय की तू लग्न समारंभ असो, कुठलेही समारंभ असो, की त्याचं व्यवस्थापन तुमच्याकडे असायचं, आणि तुम्ही असले की काही डोळे बिनधास्त सगळे व्हायचे, आणि नेतृत्व तुमच्याकडे असायचं. आणि दुसरं म्हणजे तुमची रियुनियन तुम्ही बऱ्यापैकी वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत, म्हणजे शाळेचं आहे, कॉलेजचं आहे, हो. किंवा आता बऱ्याच आणखीन मित्रांचं वेगवेगळं आहे. तर त्याचं पण नेतृत्व तुमच्याकडे असायचं. तुम्ही ज्यांच्याशी बरोबर काम केलं त्यांची रियुनियन आहे. तर या सगळ्याबाबत सांगा ना, की तुमचं ते व्यवस्थापन आणि ती रियुनियन म्हणजे अजूनही कुठली कुठली आहे, काय काय करता तुम्ही त्यांच्याबरोबर, हे सगळं जरा सांगा. हा, एक असं झालं, मी सांगतो की नोकरीची जवळजवळ 29 वर्ष झाली. नंतर मी, म्हणजे तसं ॲक्च्युली मी 60 पर्यंत नोकरी केली नाही. मी 50व्या वर्षी बंद केलं नोकरी करणं. बाकी छोटी कन्सल्टन्सी हे ते चालू ठेवलं, कारण घर चालायला पाहिजे. परंतु नोकरी आहे सहज, म्हणजे ज्याच्यावर बंधन आहे. कारण काय, त्यावेळी मला कळलं की माझे एवढे मित्र आहेत,
आणि कुणाचाच माझा संपर्क नाही, कुणाचाच माझ्याकडे कॉन्टॅक्ट नाही. मी 97 साली, म्हणजे मी सांगितलं की त्याला ॲक्च्युली VRS नाही आहे, ते माझी सेल्फ रिटायरमेंट आहे ती. तर त्याच्यानंतर मी ठरवलं की याच्यापुढं आपण त्या गोष्टीत लक्ष घालायचं. त्यामुळं त्याच्यानंतर मी माझे सगळे नातेवाईक, सगळ्या जुन्या कंपनीतले मित्र, माझे सगळे शाळेतले पहिलीपासून ते इंजिनिअरिंग पर्यंतचे सगळे मित्र, ह्यांची माहिती जमा केली आणि ती मेंटेन पण केली. आणि मग कारण एकट्याला ते जमा करणं शक्य नव्हतं, त्यामुळं पहिला माझे बेळगावचे जे मित्र होते, म्हणजे मला बेळगावचे सुद्धा 15-20 मित्र त्यावेळी माहीत नव्हते, म्हणजे पत्ते नव्हते. तर त्यांच्या ज्यांचे मिळाले त्यांना सांगून त्यांना मग त्या लोकांना आणखी एक 5-6 जण माहीत आहेत दुसऱ्याला, असं करत करत इट टूक मी ऑलमोस्ट 2 वर्ष मला लागली. आणि त्या 2 वर्षात मी जवळजवळ 900 लोकांची, म्हणजे ज्यांचं डायरेक्ट माझा कंटिन्युअस कॉन्टॅक्ट होऊ शकतो आणि आहे असे लोक, त्यांचे पत्ते, फोन नंबर, त्यांची फॅमिली म्हणजे नुसती त्यांची मुलं नव्हे, त्यांची मुलं म्हणजे नातवंड, ही सगळी माहिती जमा केली. आणि कॉन्टॅक्ट ठेवण्याच्या दृष्टीने जसं आता आपण बर्थडेला हे करतो सगळ्या आपल्या सभासदांना, तसं मी त्या सगळ्यांना त्यावेळी पोस्टकार्ड आणि शुभेच्छा पत्र पाठवतो. जवळजवळ मला वाटतं 6,000 मी वर्षाला पाठवत होतो. आणि सगळी पोस्टकार्ड मी स्वतःच्या हाताने बनवत होतो. तर ती काय हॉबी म्हणा किंवा पहिल्यापासून मला ते होतं. आणि त्यामुळं काय होत झालं की जसं जसं हे मी पत्ते वगैरे गोळा करायला लागलो, तेव्हा मला आलं की आपण आपण सगळ्यांशी कॉन्टॅक्टमध्ये असतो, पण बाकीचे ते एकमेकाशी कॉन्टॅक्टमध्ये कसे असतील. मग मी 99 साली पहिला माझ्या हायस्कूलचा, म्हणजे मी 63 साली चिंतामणराव हायस्कूल म्हणून शहापूरला होतं, त्याच्यामधनं SSLC, त्यावेळी मॅट्रिकचं नाव त्या चेंज केलं होतं, ते SSLC. त्यावेळच्या जे मित्र होते त्यांचा पहिला गेट टुगेदर 99 साली केला. किती 8-10 जण सुद्धा आले, म्हणजे नव्हते, माहीतच नव्हते तर येणार कुठून, पण मी केला तो. आणि त्याच्यानंतर 99 पासून ते करोना होईपर्यंत दरवर्षी मी गेट टुगेदर ऑर्गनाईज केला, एव्हरी डे, एव्हरी इयर. म्हणजे मग ते पहिल्यांदा होते, मग आता मग शेवटी लोक 40-50 पर्यंत पण झाले. आणि 100 लोकांचा माझा कॉन्टॅक्ट होता हायस्कूल, फक्त हायस्कूलचा. तर आणि ती आवड पण होती माझी, आणि मग त्या लोकांना पण ते आवडायला लागलं. आणि मग तसं सुरू झालं. मग त्याच्यानंतर दुसरा ग्रुप झाला तो इंजिनिअरिंग कॉलेजचा एक ग्रुप झाला. त्यांचं पण मी दरवर्षी गेट टुगेदर सुरू केला. म्हणजे कधी मुंबईला, कधी पुण्याला, कारण मोस्ट ऑफ द पीपल ह्या दोनच एरियामध्ये होते. तर तसा झाला. आणि नंतर जुन्या कंपनीतले जे लोक होते त्यांचा एक गेट टुगेदर झाला, म्हणजे पुण्यामध्ये, म्हणजे तो मला वाटतं एक 10-12 वर्षापूर्वी झाला असेल. जवळजवळ 150-200 सगळे, म्हणजे कामगार, स्टाफ, मॅनेजर सगळे. त्यावेळी सुद्धा असं त्यांना फाइंड आउट करून, त्यांना कोऑर्डिनेट करून, अर्थात 1-2 माझ्या इंडस्ट्रियलिस्ट मित्रांनी खर्चाचं हे केलं, बाकीचं ऑर्गनाईज केलं. पण तो एक मोठा गेट टुगेदर झाला. आता पुष्कळदा कसं होतं, ज्यावेळी पुण्यात येतो किंवा बेळगावात जातो किंवा मुंबईत जातो, तिथले जे त्यातले लोक आहेत, आता जसा मी WG फोर्ज म्हणून कंपनीत होतो कुडाळला, त्याचे लोक जे पुण्यात आहेत त्यांचा माझा एक गेट टुगेदर होतोच. म्हणजे किती 10 असतील, 5 असतील, 15 असतील, किती लोक असो, पण म्हणजे मी इंडिव्हिज्युअली कोणाला भेटायला जाण्याच्या पेक्षा असा आणि असे गेट टुगेदर मी भरपूर केलेले, पण मेन दरवर्षी नियमित होणारे म्हणजे हे एक हायस्कूलचा आणि दुसरा इंजिनिअरिंगचा, हे दोन माझे पहिल्यापासून झाले. आणि त्यावेळी मला माझ्या नातेवाईकांचं सुद्धा, म्हणजे माझ्या आजोबांच्या वंशातले 274 जण आहेत हे त्यावेळी मला कळलं.
म्हणजे आमच्या त्या आजोबांच्या ह्याच्यातला सगळ्यात शेवटचा बाळ, त्याचा सुद्धा बर्थडे माझ्याकडं असायचा. तर ही एक हॉबी होती म्हणा, आनंद होता, आणि त्यात मला आनंद होता. मूळ म्हणजे काय, खूप मला त्याच्यात आनंद होता. तर अशी ती सगळ्या लोकांची. आणि मग काही ट्रिप्स काढायच्या ठरल्या. मग हायस्कूलचं जे होते त्यांच्या फॅमिलीला इन्क्लूड केलं. ते सुद्धा म्हणजे गेली 10-15 वर्ष एकमेकांना ओळखतात, ते भेटतात. त्यामुळं असं, आणि मोस्ट ऑफ द गेट टुगेदरला मी जायचोच, म्हणजे ऑर्गनाईज करायचो औरंगाबादहून, पण 2-3 दिवस अगोदर जाऊन बाकीची व्यवस्था, म्हणजे ते मात्र चुकलं नाही कधी. आणि मी आणि आरती ऑफकोर्स माझ्याबरोबर असायची. तर असा एक तो मोठा प्रवास आहे. आणि मला आठवतंय की तुम्ही इथं गेट टुगेदर येणार होतात एका अशा रियुनियनसाठी येणार होतात. हो आणि मी येणार आहे आणि तुमच्यापैकी कोणी भेटू शकलं तर, म्हणून आपण करोना नंतर लगेचच. आणि हो पहिली मीटिंग आपली झाली होती ती तुमच्या भेटीची, आणि किरण सरदेशपांडेने हॉल त्यांचा उपलब्ध करून दिला. हो हो आणि हो त्यावेळेला 50-60 लोक जमा झाले होते हो 2-3 हो दिवसाच्या मुदतीवर. म्हणजे हे तुमच्याबद्दलचं लोकांचं प्रेम आणि तुमच्या शब्दामुळे हे होऊ शकतं असं मला थोडक्यात म्हणायचंय. मग त्यावेळी काही मुंबईच्या लोकांनी म्हटलं की अरे मुंबईला करा ना असं गेट टुगेदर. त्यावेळेलाही हो. म्हटलं होतं तुम्ही मी जबाबदारी घेतो, करूयात आपण, कुठं भेटूया सांगा. पण बाकीच्यांचं हे नंतर कमी पडलं, आणि एकतर आणि तुम्हाला कसं पेशंटशी असतंय, करणंही होतं. लोकल अरेंजमेंट मी करू शकत नाही. जसं आता हम्म. बेळगावचं आहे, तर बेळगावचे माझे 4-5 मित्र करतात. पण ऑर्गनाईज करणं, लोकांना कळवणं, लोकांना येण्यासाठी आग्रह करणं, हा प्रकार माझ्याकडनं होतो. नाही, कारण हा खूप मोठा आहे, पण हे म्हणजे केवढं कठीण आहे. आणि त्याच्यासाठी केवढी एनर्जी आणि स्वतःचं हो पॅशन पाहिजे. सगळं त्याच्याशिवाय होत नाही. आम्ही एक सहल करतो त्यावेळेला आमची किती दमछाक होते. हो तर हो हे तुम्हाला इतक्या लोकांना आणि वेगवेगळ्या ठिकाणचे पत्ते शोधून काढणं, आणि ही तोच सोपी मी गोष्ट नाहीये तशी. म्हणून मला वाटलं की पार्किन्सन नंतरचे तुम्ही माहिती आहे, पण या आधीच्या काही तुमच्या इतर गोष्टी बऱ्याच जणांना माहिती नाहीयेत, त्या माहिती व्हायला पाहिजे. आणखीन एक तुमचं, मला आपण परवा बोलताना निघालो हो होतो की तुम्ही माणूस म्हणून मी सगळ्यांच्याकडे बघतो असं सांगितलं. आणि तुमच्या नातेवाईकांच्या मध्ये मोठे मोठे लोक आहेत, आणि म्हणजे अनिल काकोडकरांच्या सारखे शास्त्रज्ञ आहेत, आणि रामकृष्ण मठाच्या त्यागानंद, स्वामी त्यागानंद नित्यानंद. माझे चुलत तर भाऊ. तुम्ही त्यावेळी म्हटलं होतं की त्यांच्याशी तुमची रिलेशन कशी आहेत आणि तुम्ही त्यांच्याकडे काय बघता, ते मला वाटतं इतरांना सांगा. माणसाकडे तुम्ही ह्युमन म्हणून कसं इतरांशी बघता, ते आपण जे बोललो होतो तेच मला वाटतं तुम्ही पुन्हा रिपीट करा. तो आणि तो त्यांच्याबद्दल पण सांगा, ते कोण आहेत तुमचे, काय वगैरे. हा. तर मी जनरली असे जे लोक आहेत त्यांच्याशी मी माझं कनेक्शन सांगताना, मी प्रथम तो माझा कोण आहे हे सांगतो, आणि मग तो काय आहे हे सांगतो. ही माझी वृत्ती आहे. की बाबा तो पहिला माझा भाऊ आहे. जसं आता अनिल काकोडकर हा माझा मामे भाऊ, सख्खा, हे सगळे सख्खे मामे भाऊ. तो सख्खा मामे भाऊ आहे. तर मी सांगताना की बाबा तो माझा भाऊ BARCचा डायरेक्टर आहे. मी चुकून सुद्धा कधी असं सांगितलं नाही की तो BARCचा डायरेक्टर आहे ना, तो माझा भाऊ आहे, असं नाही सांगितलं कधीच. तसंच हे स्वामी त्यागानंद जो आहे, तो माझा चुलत भाऊ आहे, सख्खा चुलत भाऊ. त्याने ते शिक्षण अर्धवट सोडून तो अ, याला रामकृष्ण मिशनला जॉईन झाला, संन्यास घेतला. आणि परंतु जे- त्याच्याशी माझा जो संपर्क आहे तो त्याच्या जुन्या नावानीच आहे. मी त्याला त्यागानंद म्हणून ओळखत नाही. आणि हे त्याला ज्यावेळी आम्ही भेटतो सगळे, इव्हन फॅमिली मेंबर्स किंवा एकत्र भेटतो, त्यावेळी सुद्धा मी त्याला अनंत, त्याचं नाव अनंत, त्याचं नंतर नाव त्यागानंद झालं, तर मी त्याला अनंत म्हणूनच हाक मारतो. इव्हन एकदा असं झालं होतं की कुठं ते त्यांचं रामकृष्ण मिशन अंधेरीला काय कुठं तरी मुंबईत आहे, तिथं तो आला होता, म्हणून मग आम्ही सगळे भाऊ बहीण भेटायला गेलो होतो. तर तिथं तो आल्यानंतर मोस्टली म्हणजे माझ्या मोठ्या भावानी सुद्धा त्याला नमस्कार केला.
मी त्यावेळी सांगितलं की तू मला स्वामी म्हणून मी तुला पहिली गोष्ट म्हणजे माझं हे काही नाहीये, परंतु मी तुझा मोठा हो, मी तुला नमस्कार कशाला करायचा, मी तुला आशीर्वाद देईन. आणि तो सुद्धा हसला, बरोबर आहे, यू आर राईट. आणि त्याचा माझा इवन ईमेल, त्याचा माझा संबंध आहे किंवा जो कनेक्ट हे आहे तो, त्याला मी सांगितलं त्यावेळी, मग त्यांनी मला त्याचा ईमेल दिला, आनंद तिळे म्हणजे जुन्या नावाचा, आणि माझा त्याच्यावर त्याचा संपर्क असतो. तर हे ह्यात मोठेपणा काही नाही, ह्यात एक आपली मानसिकता आहे की बाबा आपण काही गोष्टी बघून लोकांना काय वाटेल किंवा माझं ते त्याच्यामध्ये मी लक्षच देत नाही. मला जे पटतं किंवा मला जे माहीत आहे किंवा मला जे योग्य वाटतंय ते मी करतो. आणि दुसऱ्यांनी तसं करावं असं मी कधी कुणाला सांगत नाही. तुम्ही नमस्कार करू नका असं मी कुणालाही, मोठ्या भावाला किंवा कुणालाही सांगितलं नाही. इवन म्हणजे माझ्या धाकट्या भावापेक्षा तो लहान तसा जवळजवळ, परंतु प्रश्न तो नाही. आणि त्यांनी नमस्कार, आता मी आरतीने नमस्कार केला, मला आय हॅव नो प्रॉब्लेम्स, कारण तिची तशी भक्ती आहे, तिची तशी मानसिकता आहे. तर ह्या बेसिक मानसिकतेचा माझा जो आहे त्यात मी कधी बदल केलेला नाही, कुठल्याही कारणामुळे असू दे. त्याच्यानंतर इंडस्ट्रियलिस्ट सुद्धा माझे जे आता आहेत मित्र, पुष्कळशे हाशिलकर म्हणून एक बेळगावला आहेत, मोठी इंडस्ट्री आहे, त्यांना अमेरिकेत होता, अमेरिकेनंतर तो इथं येऊन त्यानं त्याची मशीन शॉप आहे, फाउंड्री आहे, हे मोठा आहे, ही इज अ व्हेरी बिग. आणि कर्नाटकमधला तो बेस्ट एक्सपोर्टर म्हणून त्याला प्राइजेस कर्नाटक गव्हर्नमेंटची मिळालेली आहेत गेली कित्येक वर्ष. त्याचा सुद्धा मी उल्लेख करताना तो इंडस्ट्रियलिस्ट माझा मित्र आहे असं मी नाही म्हणत. माझा मित्र इंडस्ट्रियलिस्ट आहे असं सांगतो. तर ती प्रत्येकाची एकेकाची भावना असते, एकेकाचं हे असतं, त्याच्यातनं काही मोठेपणा नाही किंवा कमीपणा, दोन्ही नाही. तुम्ही तुमची मतं एकूणच रोखठोक मांडता, पण ती दुसऱ्यावर लादत नाही, हे नाही तुमचं वैशिष्ट्य आहे. आणि ज्यांना पटतं ते घेतात, ज्यांना नाही तर तुम्ही म्हणजे हे नाही नाही असंच करा, असं तुम्ही मुलांच्यावरही मी लादलं नाही, मी पहिले बायकोवरही लादलं नाही, असं नाही मला नाही, एकूण दिसतं. हो हो हो, मी म्हणजे पटवायचं तर नाही, मी ते माझं सांगणं म्हणून ते मी त्याला डिस्कशन आणि आर्ग्युमेंट म्हणतो. आय ऑलवेज डिस्कस म्हणजे मी माझं मत मांडतो, आर्ग्युमेंट करत नाही, माझं मत लादत नाही किंवा माझं मत तुम्हाला ऍक्सेप्ट व्हायलाच पाहिजे असा माझा आग्रहही नसतो. त्यामुळं ते मी घरी सुद्धा, म्हणजे ते सगळीकडेच आहे ते, कुणाकडं नाही असं नाही, मला जे वाटतं ते मी सांगतो, असा प्रकार आहे. आता तुम्ही जे सगळ्यांना माहिती आहे ते जास्त कला क्षेत्र तुमचं जे आहे ते, आता आपण इंजिनियर असला तरी काही काही लोकांचं उजवा आणि डावा दोन्ही मेंदू जसा आहे असतो ना सक्षम, तसं तुमचं आहे. म्हणजे क्रिएटिव्हिटी पण आहे आणि बुद्धिमत्ता, इंटेलिजन्स पण आहे. हे सगळ्यांनाच आता ग्रुपवरच्या माहिती आहे, दिसतच. तर तुमचं साहित्यिक काम आहे ते फारसं याच्यावर ग्रुपवर आलं नाही, आपल्या कलाकृती येतात. म्हणजे तुम्ही मंगलाष्टकं, तुमची मंगलाष्टकं मी तुमच्या बहिणीने छान स्वरात म्हटलंय, तुम्ही लिहिलंय असं मी ऐकलेलं आहे. म्हणजे लग्नाचं व्यवस्थापनात मंगलाष्टक सर लग्नात तुमच्याकडे असतं. धाकट्या भावाच्या लग्नात तुम्ही आला होता ना दोघंजण, हो त्यावेळी पण हो हो, मी ते ऐकलं. ऐकलंय मंगलाष्टक. आणि तिने पण छान गायलं होतं, पण त्याच्यावर तुम्ही विडंबना मग काव्य आहे तुमचं, नंतर एकांकिका आहे, कविता आहे, आणि हे सगळं भरपूर जे साहित्य आहे. तर ते त्याच्याबद्दल सांगा ना, म्हणजे तुमची काय लहानपणापासूनचीच ही आवड होती का, कसं काय? माझं मी बेसिक माझं जे मानसिकता ती अशी आहे की एखादी गोष्ट का करता येऊ नये, मी का करू शकत नाही. आणि मोस्ट ऑफ माझे म्हणून म्हणतो मी नाही की ते जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन, ते जॅक ऑफ ऑल म्हणत नाही मी, जॅक ऑफ मेनी असं म्हणतो. की बाबा मला सगळ्या ह्याच्यात इंटरेस्ट आहे, एखादी गोष्ट करता येत नाही तर नाही असं का, मी करून बघतो, समजा नाही जमलं, नाही जमलं म्हणजे
माझं सिंपल हे आहे की ते त्याला जर कोण गीतेची जोड देणार कर्मण्येव अधिकार असते, नाही जमलं तर नाही जमलं, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. म्हणजे मी एक्सपेक्ट पण करत नाही की ते मला जमलंच पाहिजे. दुसरं कसं आहे की माझ्या मोस्ट ऑफ ह्याच्या कलाकृती ज्या आहेत ह्याच फक्त आता रिपीट होत आहेत, ज्या मी आता ग्रुपवर टाकतोय, आरास आणि हे वगैरे वगैरे. परंतु बाकी सगळ्या आहेत त्या वन्स, ओनली वन्स, असंच काहीतरी झालं. आणि जसं मी आता एकांकिका कॉलेजमध्ये असताना सेकंड इयरला एकांकिका लिहिली, ती केली, फिनिश. बांधतो मी चिवड्याची पुडी नावाची मी एकांकिका लिहिली कॉलेज जीवनावर. ती केली पण, आणि दॅट वॉज द ओनली थिंग. त्याच्यानंतर मी कधी एकांकिका लिहिली नाही. कविता सुद्धा, विडंबन, माझं एकच विडंबन आहे जे मी तुम्हाला पाठवून दिलं, ते हो तोच हो. चंद्रमा नभातवरती. हम्म. म्हणजे विडंबन आता का? त्यातले मी अतुलकडे काही पाठवले, पण काही आता आपण व्हॉट्सअप ग्रुपवर टाकता येतील, कारण हो. ते त्याच्यावर वाचता येणार नाही. नाही. आणि हो. हस्तलिखित तुम्ही हे पण त्या वर्तमानपत्र हस्तलिखित हा, दिलेलं आहे. त्यामुळं हस्तलिखित वर्तमानपत्र शुभेच्छा कार्ड तर पाठवतात, तर त्याच्याबद्दल पण येऊया नंतर. आधी हो. हस्तलिखित वर्तमानपत्र हो. आणि तर ते माझं सांगायचं की मी मोस्ट ऑफ द गोष्टी केल्या त्या वन्स ओनली, एकदा केल्या आणि सोडून दिल्या अशापैकी. हो म्हणजे हो हो. लेखनातला सगळा प्रकार, कविता केली, त्याच्यानंतर विडंबन केलं, किंचित काव्य केलं, पण ते एकदाच. मी त्यातला कुठलाही पाठपुरावा करत गेलो नाही, कारण एक तर माझी वृत्ती ती रिसर्च टाईप नाही आहे, आणि दुसरी काहीतरी ठरवून टार्गेट करून करायची नाही. त्यामुळं ते जसं ज्या ज्या वेळी शक्य येईल त्यामुळं कधीतरी ग्रुपवर सुद्धा एक दोन माझ्या अशा कविता मी टाकलेल्या आहेत, पण त्या कुठल्या तरी कवितेशी संदर्भात आहेत, अशा आहेत. तर त्याच्यानंतर हे जे वर्तमानपत्राचं जे आलं, ते मी हॉस्टेलला इंजिनिअरिंगला असताना घरी, त्यावेळी पत्र व्यतिरिक्त काही कॉन्टॅक्टच नसायचं, आणि त्यामुळे पत्र वरच्यावर लिहिली जायची. तेव्हा माझ्या ते कधी, आय डोंट नो कशी काय डोक्यात आली, पण ती जी कल्पना आली की असं करायच्या ऐवजी ते वर्तमानपत्रे भाषेत घरी पत्र, ती सगळी माझी घरी लिहिलेली पत्र आहेत. हम्म. ती म्हणजे फक्त ते नुसतं पत्र. त्याची वर्तमानपत्रासाठी सारखी केलेली आहे. हा, अगदी तशी. ते एकदा केलं, ते बरं वाटलं, मग ते दुसरं केलं, मग त्याच्यात थोडा विनोदी भाग आला, थोडं हे आलं, आणि थोडी माहिती, म्हणजे मूळ. अजून दाखवता येणार आहे का एखादं ते वर्तमानपत्राचं आहे का तुमच्याकडे तर दाखवायला? नसेल तर पुढे जाऊ आपण. नाही, ते मला वाटतं असं दाखवता, मी पाठवलंय तुमच्या, हो पण पाठवले, मी पाठवते. नाही आहे ना, अतुल अतुलला पण अतुल पाठवलं दाखवू होतं शकेल. म्हटलं. नाही, अतुल नमुन्याला ते एक पाठवू, नमुन्याला एक दाखवू असं. एक मुलीच्या नमुन्याला दाखवूत आपण. मुलीच्या लग्नाची जी मी बनवली तू रुखवतासाठी, तो दाखवतोय. हा, हा, ती तो शेवटची अजून होती माझी. दाखवतोय. दॅट वॉज आणि लास्ट. मी नंतर मग व्हॉट्सअपवर बाकीचं पाठवेन की जे. नाही, पाठवू शकतो आपण ते, किंवा हो. आपल्या वेबसाईटवर टाकू शकतो ना आपण. आणि आता तुम्ही ते सबसिडीचं केलं, केवढी कल्पकता आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्या पुन्हा दोन नावं तुम्ही हे करणं. मागे तुम्ही म्हणला होता की जावडेकरांना पण सांगा की असं काहीतरी कोडं टाका तुमच्या पेंटिंग्स बरोबर, मध्ये असं. बरोबर, बरोबर. नाही, ते कसं मी सांगितलं ना की हेच माझं असतंय, ते मी एकदा केलं केलं, त्याच्यानंतर मी परत तशा टाईपची काही पेंटिंग केली नाहीत. म्हणजे ज्या ज्या गोष्टी केल्या त्या वन्स इन, आणि ते फक्त ह्याच माझ्या बेसिक मानसिकतेने केल्या की ते मला का जमू शकणार नाही. आता आरतीचं टॅटिंग आणि हे इतक्या वर्षाचं होतं, पण कोल्हापूरला असताना सहज माझ्या डोक्यात, आय डोंट नो कसं आलं, मी टॅटिंग शिकलो, आणि मी रेग्युलर लेस करत होतो. ती ऑर्डर घ्यायची. हां, हा, ते आलं पाव. हे हे जे आहे, हे मी हम्म. बेळगावला 1 वर्ष होतो. हम्म. त्यावेळी अशी बरीच पानं आहेत, मी म्हंटल की एक आपण हां, नमुन्याला हां. दाखवूत असं. नाही नाही, म्हणजे तुम्ही हे पाठवलेली बरीच आहेत. हां, हे जे आहे, हे मी बेळगावला असताना औरंगाबादला पत्र लिहिलं होतं, त्याच्यात होतं हे. हम्म, 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 हम्म. त्यामुळं हे पण हे सुद्धा मी सांगितलं ना की मुलीच्या लग्नात शेवटचं मी हे, आणि अगोदरची जी होती ही अशी जीर्ण झाली. कारण काय, ती मी पत्र म्हणून पाठवली, त्यावेळी हा कल्पना नाही तिला मेंटेन करायची. तर त्यावेळी ती पाठवलेली, तरी ती घडी केलेली वगैरे ठेवली गेली म्हणून राहिली, नाहीतर तेही शक्य नव्हतं. म्हणून मग मी मुलीचं जे होतं त्याला
त्याला ते लॅमिनेशन करून घेतलं पहिलं काम. आणि म्हटलं ते एक तरी माझं आता आहे फॅसिलिटी तर त्याप्रमाणे करून घेऊया. आणि ह्यात हम्म. मग ते काय असेच विषय हो. गमतीशीर यामध्ये यामध्ये विनोद निर्मिती आहे. भरपूर विनोद हलका निर्मिती आहे. हो, हो. हलके हे विनोद आहे. आणि निर्मिती. पुष्कळस त्याच्यामध्ये आपल्याला व्हॉट्सअपवर टाकल्यावर ते वाचता येतील. हो हो, हो हो. वाचता येईल. शीर्षक छान आहेत. हो, हा. हो. नाही नाही हे पण सगळं म्हणजे हल्ली वर्तमानात जे एडिटिंग असायला, वर्तमानपत्रात जे असायला पाहिजे ते आहे. हो हो आता नाही मला वाटतं की त्याच्यात तुम्ही भाषा वर्तमानपत्री आहे. दुसरं वर्तमानपत्राची पद्धत असते की ते एका पद्धत. हो, हो, पानात हो. सगळं लिहित नाहीत. थोडंसं लिहायचं आणि पुढच्या पानावर बघा, थोडंसं लिहायचं पुढच्या पानावर बघा. तर ते पण मी ह्याच्यात ठेवलेलं आहे. हो. म्हणजे बरेचसे आता त्यांनी टाकले वेगवेगळी पानं नाही आतून. नाही, पण त्याच्यात सुद्धा सांगतो आता की जनरली बातमीचा भाग पुढचा भाग पुढे दाखवला जातो. मी हेडलाईनचा सुद्धा पुढचा भाग अर्धा भाग एकीकडे दाखवला आणि पुढचा भाग पुढे बघा असं पण केलेलं आहे. ते दॅट इज ती फक्त काय गंमत गंमत म्हणून. आणि ती त्या प्रकारची तुमचं एकदा तरुण भारतमध्ये हे आलं होतं, तुम्ही ती पत्र पाठवायचे ना, मग हो अशी सांगताना तुम्ही उल्लेख केला थोडा, किती लोकांना तुम्ही वाढदिवसाची आणि ती दिवाळीची सहा पत्र पाठवली होती. सहा 6,000 त्यावेळी. हम्म. आणि आठवणीने त्यांचे वाढदिवस लक्षात हो ठेवून हो ती हो. पत्र पाठवायची. कारण आमच्याकडे यायची, त्यामुळे मला लक्षात आहे, कधीही आणि चुकलं ती नाही. मी प्रत्येक स्वतः बनवायचो, स्वतः पत्ता लिहायचो. म्हणजे ह्याच्यामध्ये बाबा अमुकाला अमुक तू कर असं नाही. सगळी पत्र मी स्वतः आणि पोस्टात. मी त्यावेळी सांगायला ना हजाराचं ते पोस्टकार्डाचं बंडलच घ्यायचो. हम्म, हम्म, हम्म. त्यामुळे एकदा मी ते घ्यायला गेलो जनरल पोस्ट ऑफिसमध्ये, तर ते त्यांना संशय आला की हा काहीतरी जाऊन विकतोय आणि पैसे कमवतोय. तर मला हे माहीत होतं म्हणून मी माझे पोस्टकार्ड बनवलेली घेऊन गेलो, त्याला दाखवली. मग त्यांनी स्टोअरला सांगून ठेवलं हम्म, हम्म. पण की नंतर मला वाटते कार्ड मिळेल अशी पोचेनाथ म्हणून तुमचं बंद झालं. पोचेनात म्हणून कार्ड मिळायची. 2-3 वेळा असं झालं की मी पाठवलेले कार्ड तिथल्याच पोस्टच्या डब्यात तिथंच होती. लकीली ते तो डब्याचं लॉक नव्हतं आणि ते उघडल्यावर ते आतमध्ये सगळी माझीच पत्र होती. म्हणून मी मग तिथं पोस्ट ऑफिसात सुद्धा गेलो तर त्यांनी हे सांगितलं की आमचे लोक कमी झालेले आहेत, तर ते आम्हाला हे काय पाठवता येत नाही, फक्त जे रेकॉर्डेड असते तेवढंच आम्ही पाठवतो. आता त्यांनी जर ते नाही म्हटलं मग त्याच्यानंतर मी ईमेलनी सुरू केलं होतं. आणि आता हे तर व्हॉट्सअप तर अवेलेबलच आहे. आणि ती हम्म. सुद्धा माझ्या आवडीचंच आहे. मला ॲप्स आणि हे ते वापरायला आवडतं. यातलं पण सुद्धा मी काही स्वतः ऑफिशियली फॉर्मली एकही दिवस कॉम्प्युटरचा क्लास केलेला नाही. हे सगळं सांगितलं की ह्याचा मेन भाग हा होता की एखादी गोष्ट कोणतरी करू शकतं तर मी का नाही करू शकत. हो, हो. नंतर कशिदा काम, शटल हो लेस, हो क्रॉस तेच. स्टिच, हे सगळं बायकांची कामं म्हणतो आपण पॅचवर्क, पण ती सुद्धा तुम्ही आवडीने हो करता, सगळं केलं म्हणजे. हे नाही मला नाही फार गंमत वाटली, त्यात पण निपुण आहात तुम्ही. ते सांगितलं मी टॅटिंग वॉज सपोज टू बी, बाकीचं एवढं वाटत ती नव्हतं. पाठवलेली आहे तुम्ही बरीचशी आपल्या हा. ग्रुपवर. तर नाही नाही ते टॅटिंगचं मी ती ऑर्डर्स घ्यायची, त्या ऑर्डरची लेसिस सगळ्या नंतर मीच करत होतो. इवन म्हणजे तिच्या माझ्या मुलीच्या लग्नात जी विहीणबाईला सासूबाईला म्हणजे तिच्या सासूबाईला जी साडी दिली त्याची लेस 6 फुटाची मी केलेली. वा वा. नाही ह्या गोष्टी म्हणजे आवडीमुळं केले. आणि पण ही टॅटिंग आवड असणं हेच विशेष आहे की हो हो अशा आवडी तुम्हाला विविध प्रकारच्या आहेत, हेच मला विशेष वाटतं. म्हणून मला वाटलं हे सांगावं. बरं, बाकीची आता तुम्ही ते कणी आपल्याकडे पाठवता, कणिक शिल्प आहेत, नंतर कशात नाही तुम्ही भाज्यातनं करता किंवा तो सगळा फुग्याची प्रकार कधी आवड निर्माण झाली तुम्हाला? तो आणि मला दुसरं मला विचारायचंय, इतकं सुंदर केलेलं ते मोडून टाकताना तुम्हाला त्रास होत नाही का? एवढं छान केलेलं असतं आणि ते पुन्हा मोडायला लागतं. ते आता हे दाखवतायत आतून, तर तुम्ही ते मला तुम्हाला फार हे वाटत हे होतं जे की आहे एक छान कुत्रा केलाय आणि तो आता मोडायचा, असं किती वाईट वाटत असेल. हा, ही सगळी पहा, म्हणजे ह्यांनी केलेली, हे कणकेच आहे ना? येस कणकेचं. हे सगळं सुरू झालं करोना काळात घरात बसल्या. नाही तर हा, त्या ही किती सुंदर आहे याच्यावरचं, हे पण कणकेचंच आहे का? हो हो हो.
त्याच्या दशा वगैरे अगदी खरीचं खरं वाटतं ते म्हणजे. नाही, ती सुद्धा काय आवड म्हणजे होती होती म्हणजे सुरू झाली आणि नंतर ते करत गेलो, त्यामुळे त्याची आवड वाढत गेली एवढंच. आणि मग ती वाढत गेली. ती ही एकच गोष्ट अशी आहे की मी कंटिन्यू ठेवलेली आहे. बाकीच्या सगळ्या पुढे- गोष्टी पुढे घेऊन. हे मला वाटतं तुम्ही कलिंगडामध्ये पण मध्ये दिवा लावून वगैरे एकदा टाकलेलं हो, होतं. हो, हो. टरबुजाचं आहे नाही, आता. हे याचं आहे, मस्क मेलनचं काय म्हणतात त्याला. आणि ह्याला खूप पेशन्स पाहिजे. नाही, तो आहे माझ्याकडं. हो. पेशन्स हा माझ्याकडे आहे. आणि लिसनिंग. वेगळे पण आहे, तोच पण आणि किती वेगवेगळं वेगळं 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 टाकता तुम्ही. आणि एक ग्रुपवर याच्यामुळे काय होतं की हे कशाचं आहे काय आहे ओळखा, आणि हे जे लोकांना हे राहतं ना, एक कुठंतरी बुद्धीला खुराक राहतो. बरोबर, बरोबर. नाही, हे मात्र सांगितलं ना, हे आणि काय हे जे झालं. आहे ना, हे बहुतेक आरतीने केलेलं आहे असं मला वाटतं. आणि नाही, आपल्या कटिंग वगैरे दोघांचं आरती, कटिंग आणि सिंधोबाच्या गोळ्या वगैरे हे आरतीने हो, केलेलं आहे ना. हो, हो, हो. मला तुमचं एका आरतीचं समजलं नाही, मी टाकलं होतं पण नाही, नाही, मला वाटतं त्या आरतीचं आहे. हे आरतीचं आहे. म्हणजे तुम्ही कारण दोघांनीही त्या याच्यापासून सिंधोबाच्या गोळ्याचं आणि ॲमेट्रिलच्या कव्हर हो, हो. पासून जी काही हे केली आहे ना. नाही, काय आहे जे अवेलेबल आहे ते मी माझं कुठलंही हे आरास किंवा काय त्याच्यासाठी पहिला ठरवून त्याच्यासाठी मटेरियल जमा नाही करत. जे समोर आहे, उपलब्ध आहे आणि मला शक्य आहे आणि त्यावेळी मला जी आयडिया येईल. पुष्कळदा असं होतं की ते मी सुरुवातीला काहीतरी करायला जातो, दुसरं काहीतरी त्याच्यात दिसायला लागतं आणि ते इडलीचं तर तुम्ही अनेक वेळा पाठवले, इडलीचं बऱ्याच वेळा काही काही हो, हो. वेगवेगळं केलेलं आहे. इडलीत सुद्धा असंच होतं. मी घेऊन बसलं की ते काहीतरी दिसलं की ते केल्याशिवाय राहत नाही, अशी परिस्थिती आहे. हे चॅटिंगचं आहे. डिझाईन तुम्हीच केलं हे. सगळं सगळं हे हे आरती गेल्यानंतरचं आहे. आरती गेल्या गेल्या घरी मला काय काय दुसरं काय काम, कंटाळा, दुसरं डोक्यात काही विचार नको, त्यावेळी मी मॅक्सिमम टॅटिंग केलं. आणि मग ते नेहमीचं केलं नाही, नेहमी फुलं किंवा त्याचं ते लेस किंवा हे, तर ते सोडून मग हा प्रकार मी सुरू केला. किती हे कुठं कल्पकता आहे पण. आणि आणि हे असं डूल करणं, त्याचे कानातलं करणं, हे सुद्धा एक फारच छान आणि छोटीशी ही कलाकृती आहे. नाही, हे सगळं सांगितलं की त्याचा मूळ. हा तर अक्षरशः जिवंत पुतळा वाटतो, म्हणजे एवढं सुंदर झालेलं आहे. मला हेच वाटतं की हे मोडायला कसं तुम्हाला जीवावर येत नाही का. काय आहे त्याचं सुद्धा माझं एक जे तत्व आहे की कुठलीही गोष्ट जगात स्थिर नाही. एव्हरीथिंग इज चेंजिंग एव्हरी सेकंड. हे प्रिन्सिपल आहे. त्यामुळं ते मोडावं, ते मोडल्यामुळं काहीतरी खराब होणार आहे हा विचार कधी आलाच नाही ना. विचारच हा आणि आहे मी की ते हो, हो. करावं माझं ते. कारण हे हे जे आता कणिक शिल्प आणि हे दिसतं. निर्मितीचा आनंद घेता तुम्ही थोडक्यात. हा, नाही, निर्मितीचा नाही, हे आनंद. हे आणि त्यावेळी हे कसं. पहा, आता सोनं लाखाने गेले म्हणतायत, पण हे लाख मोलाचं तुमच्या कलाकृती तुम्ही बायकोच्या अंगावर अशा घातल्या, सगळं आहे त्याच्यामध्ये. हो, अंगठी आहे, हातात फूल आहे, गळ्यात आहे, नाकात आहे, हातात आहे. हे नाही, म्हणजे, आणि ते सुद्धा कशाचं, तर सिंडोपाच्या गोळ्यांच्या कव्हरचं. हो. हे म्हणजे फारच, की त्या गोळ्या बघितल्या तरी लोकांना वाटतं अरे ह्या किती त्रासदायक आहेत. आणि तुम्ही त्या त्रासदायक गोष्टीचं इतकं सुंदर कलाकृतीत रूपांतर केलं, हे मला फार विशेष वाटतं. नाही, तेच सांगितलं ना तुम्हाला की आहे अवेलेबल ते. आणि तुमच्या स्वयंपाकाचे एक तुम्ही हे सांगितलं होतं, तुम्हाला स्वयंपाक आवडतो करायला. पण हो. तुम्ही कला सलगऱ्यांच्या सारख्या कधी टाकल्या नाहीत, हे पण किती सुंदर आहे म्हणजे. नाही, तसा मी कधी स्वयंपाक फक्त करोनात केला. तेही करोनामधलं भाकरी आणि चपाती हे माझ्याकडे होतं. कारण ते गिरीशला जमायचं नाही. आता हे मला तुम्ही आणखीन एक तुम्ही छंद सांगितले की केश कर्तन. केश हो, कर्तन मग तुम्हाला ते कला काय म्हणजे मला आश्चर्य वाटलं. आणि खरं तर म्हणजे हा गिरूचा, म्हणजे गिरीशचा फोटो पाहिल्यावर मी इतके भावुक झाले. मला वाटतं की आपल्या ट्रिपला आलेल्या मोराची चिंचोलीच्या हो, सगळेच जण हो, म्हणजे हे बघून फोटो भावुक होतील. हो, हो. पण तो गिरीश नाही आहे ज्याचे गिरीश केस. नाही आहे का. मला तसाच वाटतोय पण. नाही, नाही, तो माझ्या धाकट्या भावाचा मुलगा, हो ज्याच्या का, लग्नाला पण तुम्ही किती आला होता तो. त्याच्यासारखा दिसतो. नाही, नाही, ज्याच्या लग्नाला तुम्ही आला होता ना तो. हो 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 हो, हा हा.
तर हे पण असंच झालं. तसं काय, तसं मी आरतीचे केस जवळजवळ 10-15 वर्ष मीच कापत होतो. मग ते तुम्ही करून घेतात, हेही विशेष आहे. करून घेणारे करून घेतात आणि तुम्ही हो, करता. हो. ही मला नाही, फार ते गंमत वाटली. हे योग्य होते म्हणून करून घेतात ना. आता हे ह्या पर्टिक्युलर गोष्टीचं काय झालं, तो हा तिथं आला होता आणि तो ते कोणतरी जावेद, कुणाला हम्म. माहितीच नाही लोकांना, जावेद म्हणून कोणतरी हेअर कटिंगवाला फेमस आहे. हो तर हो हो. औरंगाबादला त्याचं हे, तो तिथं जाणार होता. मी म्हटलं त्याच्याकडे कशाला जातोस, तुला काय पाहिजे सांग, मी करून देतो. तर तो हा ना करताना मी म्हटलं करून देतो, समज ते खराब झालं त्याच्यानंतर तू त्याच्याकडे जा ना. समजा ते तुला पटलं नाही तर तू त्याच्याकडे केव्हाही जाऊ शकतोस ना, आणि त्याच्या पुढे तो काम करेल त्याचं काय असेल ते. हो हो हो. आणि त्याच्यानंतर मग हे मी मुद्दाम फोटो त्याला दाखवण्यासाठी केले की बघ तुझं अगोदर कसं होतं आणि नंतर कसं. आणि हे कटिंग केलेलं सगळ्या आमच्या फॅमिली मेंबर्सना पाठवलं गेलं आणि फक्त त्याचं कट केलेलं आणि ते जावेदकडे केलं म्हणून सांगितलं. सगळ्या हो हो एकानेही सांगितलं नाही की ते जावेदचं नाहीये. हो 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 हो. ग्रेट. आणि हे सुद्धा एकदाच झालं. ही गोष्ट सुद्धा एकदाच आहे. पण हो 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 आरतीचे हो. कटिंग केस मी आणखीन पण होते, मी अतुलला पाठवले नाही. मुलीचे कोणाचे तरी होते. हा गणपती सो बघा ना, किती सुरेख आणि हे आहे छोट्या ह्याच्यात. नाही, हे सांगितलं की समोर जे दिसलं ते घेतलं म्हणजे हा त्याच्यासाठी. केक तुम्ही फ्रुट्सचा केक केला होता मला वाटतं, नाही, आता शीतलसाठी. मी ह्याच्या पुढे जेव्हा इथं आम्ही घरी करतो त्यावेळी मी फ्रुट्सचाच करतो, कारण मला त्या ह्याच्यात विश्वास नाही. पहिली गोष्ट केकचाच विश्वास नाही. आणि आतापर्यंत करत होतो त्यावेळी आम्ही करत होतो, पण आता नाही. आता आम्ही इथं घरी जे आता मुली, आता तो हा जो केला होता हा माझ्या मुलीच्या वाढदिवसाला केला होता मी. हो हो हो. नातीच्या आणि नातवाच्या आणि सासूबाईंच्या त्यांच्या आणि त्यांच्या तुम्ही हे जे ज्वारीच्या पिठाचं करायला कठीण आहे. कणिक कशी जरा सुळसुळीत करायला सोपं आहे. ज्वारीचं कठीण आहे, तेही केले पण तुम्ही. ज्वारीचं ते पण मी सुद्धा केलं पहा, होतं, एक पक्षीचं. गोळ्यांचा हा आकाश कंदील आणि बरेच पणती एक पाठवलेली होती तुम्ही. हो, अशी बरंच काय काय टाकलेलं होतं. मी काही पाठवले अतुलला आणि म्हटलं काही घ्या तुम्ही. पण हे सगळं मला वाटतंय, मला आता एक प्रश्न विचारायचा पण थोडा गंभीर, म्हणून बरं, मला असं वाटतं मृदुला बाकीच्यांना प्रश्न विचारून देत का शेवटी मी विचारू. ओके. मृदुला. नाही, ह्याच्यात एक एक आणखी एक सांगतो मी आता. शोभनाताई, शोभनाताई, हा, मी काय म्हणतेय हा की मला कुणाला माझा कुणाला विचारायचा तो एवढा गंभीर प्रश्न आहे, तर हो, शेवटी विचारू मी का का बघितली मी की विचारून घेऊ आणि मग सर्वांना मोकळं करू. हा, तरी शोभा, पण एक चालेल. एक एक मिनिट. हे माझं आरतीचं जे नाव आहे, हो. तिथं मी तिचं नाव मूळ नीला. नीला आहे. हो, माझ्या तोंडात नीलाच येतं खरं. नाही नाही, नीला आहे. तर हे आरती नाव असं जनरली बाबा बदललं असं झालं, तसं नाही आहे ते. मी ते ठरवून आरती केलेलं आहे. आरती केल्यामुळं काय झालं, आरती, आरती रमेश तिळवे इनिशियल झाले. हम्म. ART, आरती रमेश तिळवे. आणि बिकॉज ही इज अ आर्टिस्ट, इट इज आर्टी, आर्ट. आणि अरे वा. आणि आमच्या मोठ्या वहिनीचं नाव बदलून उषाचं ज्योती ठेवलं होतं, म्हणून मला शेवटी ती यायला पाहिजे होतं. आणि आमच्या म्हणजे चारी भावांच्या बायकांचे नावं एंड तीन होतात, ज्योती, आरती, प्रीती आणि दीप्ती. तर त्याच्यात ते फिट झालं बरोबर. रायमिंग झालं, रायमिंग. हा, रायमिंग झालं सगळ्याच दृष्टीने. त्यामुळं ती नावातली एक काय म्हणतात गोम आहे. आणि हे मी ते त्या तांदळात लिहीपर्यंत कोणालाही सांगितलेलं नव्हतं, घरी सुद्धा. हम्म, हम्म. हा, बोल. काही बदललेलं चाललं, नीलालाही बदललेलं चाललं. हो हो त्यावेळेला हो एवढं कोणी माने स्टँड घ्यायचं नाही का मी नाही नाव बदलणार हो वगैरे. हो हो हो. आता घेतात लोक, त्यावेळेला कोणी एवढं आमच्या वेळेला एवढं नव्हतं घेत. नाही, आरतीने कधीच कुठलाच आठवण सांगितलं की तिला नाही म्हणायचं हे नव्हतंच. नाही म्हणायचं नाही. ती म्हणजे हे करेल, त्याच्यावर काय तिचं मत मांडेल वगैरे, पण नाही असा प्रकार कधी झाला नाही. त्यामुळे ते पहिल्यापासूनच सवय होती.
मग इतकं तुमचं सहजीवन छान होतं, म्हणजे मी बघितलंय आमच्याकडे राहिलेलं आणि बघितलंय. आणि गिरीश सुद्धा, ते सुद्धा, आणि म्हणजे हिला आरतीला किती तुम्ही दोघ जण सपोर्ट करत होता. ती आणि सारखी एका जागी कधी बसली नाही, ती काही नाही. सारखी खुर्चीवर न बसता उठून फिरायची, कारण पार्किन्सनच्या माणसाने हालायला पाहिजे. ती हो हो, सकाळी आली होती, आला होता तुम्ही, आणि आपण सभेला गेल्यानंतर संध्याकाळीपर्यंत ती लगेच हो. अजिबात न झोपता वगैरे ती फ्रेश होती. हे मला फार त्यावेळेला तिचं कौतुक वाटलं होतं. आणि ती सारखी म्हणजे आणि घरी तिने स्वतः लाडू करून वगैरे आणलेले होते. हो आणि हो, आवड होती तिला स्वयंपाकाची पण आणि हे पण. अगदी स्वयंपाकाची तर खूप म्हणजे खूपच आवड. हम्म. आणि गिरीश सुद्धा म्हणजे स्वयंपाक त्या तो बरेच वेळा फेसबुकवर हो टाकायचा. हो हो, तो ते सांगितलं की तो सुद्धा नंतर या आरतीच्या ह्याच्या नंतर म्हणजे त्या शिकला. दरम्यान म्हणजे हे पार्किन्सनचं थोडंसं जास्त झाल्यानंतर शिकला. पण तो शिकला ते शिकलाच, म्हणजे ही वॉज डुईंग व्हेरी नाईस. म्हणजे तो त्याच्या मित्रामध्ये किंवा ह्याच्यामध्ये सुद्धा तो इतका फेमस होता. त्याचे मित्र ते म्हणजे घरी यायचे करून दे म्हणून त्याला, म्हणजे हे घेऊन यायचे, चिकन मटण वगैरे घेऊन यायचे आणि तू तू तुझी पद्धत करून दे. आणि तो पण तिथंही ते माय प्लेट म्हणून टाकायचा सगळ्या फॅमिली ग्रुपवर आणि ह्याच्यावर. ती त्याची आवड होती, म्हणजे ती मला त्याची. आता शेवटचा माझा प्रश्न विचारायचा आहे, मग आपण शेतकऱ्यांना, की हो, तुमचं इतकं सगळं छान असताना, किंवा तुम्ही म्हणजे मृत्यूला स्वीकारणं हा जो तुमचा भाग आहे ना, मी इतरांना कोणाला विचारला नसता हा प्रश्न, पण तुम्ही ते मोकळेपणे सांगू शकाल आणि ते सगळ्यांना घेण्याजोगं आहे. बरोबर. स्वीकारणं कठीण असतं. तर तुम्ही आमचं सांत्वन केलं ते सुद्धा आम्हाला जास्त म्हणजे पोचलं आतपर्यंत. इतरांना म्हणजे मला आठवते, प्रत्येकाला तुम्ही त्यांच्या त्यांच्या पातळीवर सांत्वन केलं. तुम्ही स्वतःचं सांत्वन कसं करून घेतलं आणि तुम्ही कसं हे स्वीकारलं. आणि दुसरं म्हणजे ह्याच्या बरोबरीनेच मी विचारून मग मी थांबते, हं. की औरंगाबादहून सुद्धा नंतर तुम्ही सोडून याला आलात, मुलीकडे आलात, तर हा आलिप्त त्या लोकांना जमत नाही हो हे इतक्या पटकन निर्णय घेणं. आणि ही डिटॅचमेंट तुम्हाला कशी जमली ती इतरांना पण, म्हणजे तुम्हाला त्रास होत असेल हे सांगायला तर नका सांगू तुम्ही, पण नाही नाही नाही, तुम्हाला शक्य असेल तर सांगा. पण माझं आवडीचं आहे हे सांगायचं. यात हम्म. पहिली गोष्ट मी सांगितलं ना, आता हे तुम्ही डिटॅचमेंट म्हटलंत ना, माझा बेसिकली आपले जे 4 आश्रम आहेत त्याच्यावर विश्वास पहिल्यापासून. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम म्हणावं, पण मी त्यांना तसं म्हणत नाही. मी त्यांना अटॅचमेंट, डिटॅचमेंट आणि डिटॅचमेंट असं म्हणतो. तर मी का म्हणतो ते सांगतो. कारण मी जे हे आश्रम विचार करतो ते मनाने जे व्हायला पाहिजे ते आहे, फिजिकली नाही. जसं संन्यासाश्रम म्हणजे हिमालयात गेला नाही, घरात राहून जबाबदाऱ्या पाळून सुद्धा त्यातनं अलिप्त राहिलं पाहिजे, तो संन्यासाश्रम. म्हणजे काही वेळा असं होतं की संन्यास घेणारे लोक अलिप्त होतात, नाही होत. ते फक्त आपली जबाबदारी बदलतात. हे मी माझ्या त्यागानंदच्या बाबतीत सुद्धा पुष्कळांना सांगितलेलं आहे, की त्याने काय केलं, घरची जबाबदारी सोडली आणि दुसरी, आता तो जबाबदार आहे ना, तो तिथल्या बोस्टनच्या ह्याच्या चीफ आहे. तो सगळी कामं करतो, त्यांच्या ह्याची एडिटिंग करतो, पुस्तकं लिहितो, प्रवचनं देतो, ही त्याची जबाबदारी. म्हणजे त्यानं काय केलं, फक्त जबाबदारी दुसरी चेंज केली. आपण जॉब चेंज करतो तसं. तसं माझं हे होतं की अटॅचमेंट म्हणजे काय, तुम्ही फुल्ली कनेक्टेड असता कोणाशी ते, तर ते दॅट इज ब्रह्मचर्य आश्रम. म्हणजे त्या पिरियडमध्ये तुम्ही तुमच्या फॅमिलीशी पूर्ण अटॅच्ड असतात. यू आर नॉट ऑन युअर ओन. तुमचं डिटॅचमेंट नसतं. नंतर येतं ते डिटॅच्ड अटॅचमेंट. म्हणजे तुम्ही डिटॅच होता लग्न झाल्यानंतर, पण अटॅचमेंट सोडलेली नाही आहे. तुम्ही तुमचं आईवडिलांचं घर सोडलेलं नाही आहे, किंवा त्यांच्याशी जे कनेक्शन आहे ते सोडलेलं नाही आहे. त्यांच्याबद्दलची जी काय आत्मीयता म्हणा, आपुलकी म्हणा किंवा काही, ते सोडलेलं नाही आहे. त्यामुळे तुम्ही डिटॅच्ड आहे, पण डिटॅच अटॅचमेंट आहे ती. त्याच्यानंतर जे येतं ते अटॅच्ड डिटॅचमेंट, म्हणजे ज्याला वानप्रस्थाश्रम म्हणतो.
मग पूर्वी म्हणायचे की तो अर्धा वेळ तुम्ही घरी थांबा, अर्धा वेळ तुम्ही कुठेतरी रानात जाऊन जप करा. म्हणजे काय की तुम्ही अर्धा वेळ अटॅच्ड राहा फॅमिलीशी, अर्धा वेळ डिटॅच्ड राहा फॅमिलीशी. त्यामुळं त्यावेळी ते अटॅच्ड डिटॅचमेंट झाली. आणि संन्यास आश्रम म्हणजे डिटॅचमेंट म्हणजे पूर्ण डिटॅच झाला. आता हे डिटॅचमेंट म्हणजे फिजिकल नाही माझ्या दृष्टीने. हे आहे, हे तुम्ही तुमच्या मनाने करता. आता मनाची डिटॅचमेंट म्हणजे काय की जसं आता आरतीला लग्नानंतर कुठं काही झालं, आजारी ती पडली नाही कधी, पण कधी काय लागलं विगलं तर मला जे मनाने वाटायचं दुःख म्हणा किंवा काय जे काय ते मला त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू कमी होत शेवटी नाही. म्हणजे ज्यावेळी डिटॅचमेंट झालं त्यावेळी ते पूर्ण नाही. म्हणजे आय वॉज द थर्ड पर्सन ॲज फार एज शी इज कन्सर्न. आणि ह्याचं मी कायम उत्तर देतो की जर डॉक्टर का सगळी गोष्टी करू शकतो, बिकॉज ही इज अ थर्ड पर्सन. डॉक्टर आपल्या माणसांचे ऑपरेशन्स करत नाहीत. कारण ज्यावेळी तुम्ही अटॅच असता त्यावेळी यू कॅनॉट डू युअर वर्क. यू कॅनॉट डू युअर, तुम्हाला जे काय करायचं असेल किंवा जे काय योग्य असेल ते तुम्ही करू शकत नाही. तुम्हाला आता जसं आता आरतीचंच उदाहरण घेतलं, ती शुभ आरती असल्यामुळं तिला जर काय करायचं तर तिला बळजबरी करून मला तिला एक्सरसाइज करून घ्यायचं असेल ते मला अटॅच कंडिशनमध्ये नाही होऊ शकत. कारण ती मला दुखतंय, मला त्रास होतोय, रडली आणि मी सोडून दिलं तर देन त्याचा इफेक्टच नाही होणार ना. म्हणजे तुमची भावना आहे, पण त्या भावनेनी जो परिणाम तुम्हाला साधायला पाहिजे तो तुम्ही साधू शकत नाही ना. आणि शेवटी काय असते, भावना टेम्पररी असते, परिणाम परमनंट असतो. मग तुम्हाला परिणामाकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. पण हे असं ज्या ह्या 4 आश्रमातनं जर थोडं थोडं डिटॅच करत गेलं तर ते होऊ शकतं. आणि ते मी माझ्या ह्याच्यात आता काय म्हणतात ते, मी पाठपुरावा केल्यामुळे म्हणा की त्यांची माझी मानसिकताच तशी असल्यामुळं म्हणा, तर ते आपोआप आता माझ्यात झालेलंच आहे. आणि त्याच्यामुळं ते झालं की असं तुम्ही म्हणजे कसं काय करू शकता. जसं ती आता तिथं ती आरती गेल्यानंतर दुसरे म्हणजे आम्ही इमिजिएटली देहदान केला त्याच दिवशी, दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर पहिलं मी काय काम केलं तर माझ्या फ्लॅटचा नॉमिनेशन जो होता ती होती तो चेंज करून गिरीशच्या नावाने केला. सेम थिंग गिरीशच्या बाबतीत झालं. गिरीशचा जो झाल्यावर दुसऱ्या दिवशी पहिलं काम मी काय केलं तर ते गिरीशचं नाव चेंज करून मुलीचं टाकलं. तर हे कसं आहे, हे आत इम्बाईब झालेलं आहे. त्याचा अर्थ त्या गेलेल्या व्यक्तीशी तुमचा भावना नाही किंवा तुम्हाला प्रेम नाही किंवा तुमची अटॅचमेंट नाही असं नाही आहे. त्याच्या जे रिक्वायरमेंट आहे त्याच्याशी कनेक्टेड काय आहे. शेवटी कुठंतरी तुम्हाला व्यवहार बघायलाच लागतो. 100% भावनेवर माणूस जगू शकत नाही. आता मृदुला जीवन जगताना हा आता आता तिथे बेंगलोरमध्ये जीवन जगताना हा माझा आवाज म्यूट होता. तुमचं डिटॅच्ड तत्वज्ञान तुम्ही आचरणात आणलंय आणि त्याप्रमाणे सांगताय. आणि तर मला वाटतं की आता इतरांसाठी मोकळं करू. कोणाला प्रश्न विचारायचे असले तर विचारा. ओके. हा म्हणजे मी त्याला गंभीर न विचारत कर. कोणी बोलतंय का? हा आशा बोलतेय. हो हो बोल. हो बोल. मी त्यांना विचारत होते की आता बेंगलोरमध्ये राहताना हम्म. असं एक थर्ड पर्सन फिलिंग येतं की अजून अटॅचमेंट अँड डिटॅचमेंट या नाही फील्ड मध्ये. नाऊ आय एम ॲट डिटॅचमेंट, ज्याला हा. पूर्वी संन्यास आश्रम म्हणायचे. हम्म. आणि त्याचा बेनिफिट मी सांगितल्याप्रमाणे होतोच. कारण जिथं मला जो परिणाम पाहिजे जर तो पाहिजे असेल तर हम्म. ते मला डिटॅच थर्ड पर्सन म्हणूनच करायला लागतं. आणि ती अं, काय असतं हे आपण करत नाही, त्यामुळं त्याचा काय म्हणतात रिव्हर्स परिणाम होतो. आपल्याला वाईट वाटतं, मग आपल्याला त्रास होतो, मग आपल्याला स्ट्रेस येतो.
मग ह्यानं होतंय काय, फायदा प्लस पॉइंट काहीच नाही ना. नाही, हा दृष्टिकोन तुमचा झाला, पण हो. नातवंडांचा काय? मी नातवंडांनी हे सगळं माझं बघितलेलं आहे ना. हा हा, त्यामुळे त्यांनी त्यांनी पण एक्सेप्ट त्यांना केलं. नाही, त्यांनी ऍक्सेप्ट केलं, म्हणजे त्यांना कळलेलं आहे की त्याचे रिझल्ट असे आहेत आणि असे मिळतात. हम्म, हम्म. म्हणजे हे जे माझं काय आहे त्याच्यामुळं त्यांच्यावर विपरीत काही परिणाम होत नाही ना. हा, मी जर माझ्या वागण्यामुळे जर काही तर त्यांच्या आता मी त्यांना जसं मी सांगितलं की मी कोणाला काय करू नका म्हणून सांगत नाही. जसं त्यांनी काहीतरी केलं तर मला वाटतंय ते मी सांगतो आणि गप्प बसतो. मी एक्सपेक्ट करत नाही किंवा मी त्यांना फोर्स करत नाही. मग त्यातलं ते पाहिजे ते घेतात. म्हणजे त्यांची पण मॅच्युरिटी लेवल वेगळी आहे. हा, ते आणि ती ठेवायलाच पाहिजे ना. शेवटी इंडिव्हिज्युअल माणूस हा इंडिव्हिज्युअल आहे. मी आय कॅन चेंज माय सेल्फ, आय कॅनॉट चेंज द अदर पर्सन. कारण ते त्यांनी करायला पाहिजे. मी दुसऱ्याला चेंज करू शकत नाही. आणि जर मी दुसऱ्याला चेंज करायची अपेक्षा करत असेल तर पहिला मी मला का चेंज करू शकत नाही. जर मी मलाच चेंज करू शकत नाही तर मी दुसऱ्याला काय चेंज करणार. त्यांच्या हे रमेश भाऊ खूप छान सांगितलं, नाही नाही, हे काय खूपच छान सांगितलं. सांगितल्यापेक्षा हे मी सांगितलं ना, हे अनुभवलं आणि त्याचे परिणाम पण बघितले. म्हणजे असं नाही की ते मी बळजबरीने अहमपणाने असं करायलाच पाहिजे असं करून करत नाही. फक्त हे सायकोलॉजी आणि मानसिक पातळीवर त्याचं प्रॅक्टिस करणं अवघड आहे. हा, आणि ते तुम्ही असं नॉर्मली केलं पाहिजे. ते हो, काहीतरी त्याचा अवडंबर नाही करायचा. म्हणा किंवा उपचार म्हणून म्हणा किंवा असं नाही. हा. कारण ते माझा भाग, सहज. मला मेडिसिन मधलं किंवा या मानसशास्त्र या कुठल्याच गोष्टीत कधी आवडच नव्हती. मी फक्त काय करायचं ते माझं मन मी कसं ठेवायचं आणि त्याचा काही जर प्लस पॉइंट असेल किंवा प्लस अनुभव असेल तर तो मी सांगायचो. बाकी यू डिसाइड युअर सेल्फ. मग त्यातलं काय असेल तर ते ते आपलं आपलं घेतात त्याप्रमाणे. त्यालाही एक मॅच्युरिटी लेवल लागतंय आणि मी त्यांना त्यासाठी खरंच खूप सॅल्यूट करते की दे कॅन ऍट दिस एज अंडरस्टँड द ग्रँडपा. येस येस येस. हा, हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यांची मुलगी पण तेवढीच तेच मुलगी तेच यांचं पण म्हणजे तेवढं हे आहे म्हणजे त्याच्यात. नातवंड नाही तर मुलगी सुद्धा तशीच आहे. तिचं सुद्धा हेच असतं की तिला जे काय माहिती आहे जे काय ती इव्हन मला सुद्धा सांगताना तिला माहिती आहे किंवा तिला काय वाटतंय सांगते आणि शेवटी यू डिसाइड. दिस इज द बेस्ट सोल्युशन. हा, बरोबर. कोणाला विचारायचंय का, आणखी काही बोलायचंय? कोणाचा तरी माईक चालू आहे तिथे, त्यांचा हो हो, त्यांचा पर्सनल. नको तोच आवाज येतो मगापासून. करेक्ट. आणि कोणाला काही औषधाच्या विचारायचं? औषधाच्या आणि ह्याच्या बाबतीत काय सांगायचं म्हटलं तर ते मी सांगू शकत नाही कारण मला अनुभव नाही. मी औषध घेतच नाही, डॉक्टरकडे कधी गेलो नाही. त्यामुळं त्याच्याबद्दल काही मला म्हणजे ज्ञान असायचं आणि मी त्याचा अभ्यासही करत. आता काल परवाच माझं ते जनरल टेस्ट मुलीच्या ह्याच्यामध्ये त्यांना असतं तुमच्या पेरेंट्ससाठी, तर ते ब्लड टेस्ट आणि वगैरे वगैरे काल केलं आणि ती मला ते रिपोर्ट वाचून दाखवत होती. ते सगळं झाल्यानंतर मग कुठंतरी काहीतरी हे थोडंसं हाय आहे, ते भरपूर हाय आहे, तर मग आपण ते डॉक्टरने दाखवायचं का. मी म्हटलं नाही, डॉक्टरला दाखवायचं, रिपोर्ट ठीक आहे, मला काहीच होत नाही आहे, मला काही त्रासच होत नाही आहे. तर मी ते रिपोर्ट तसा आहे म्हणून कशाला डॉक्टरकडे जायचं आणि डॉक्टरनी मला ते फोर्स करायचं. मग ते डॉक्टरनी फोर्स करायचं, मी नाही म्हणायचं, मग तुम्ही होय म्हणायचं. मग तिने पण तेच आहे ना, ती म्हणाली ठीक आहे, यावर्षी नाही, कधी कधी ते तुमच्या इम्युनिटीमुळे वगैरे होत असेल, पुढच्या वर्षी जर तेच कंटिन्यू झालं तर बघू. मी म्हटलं ठीक आहे, प्रॉब्लेम सुटला.
तुमचं मला वाटतं ते फिलॉसॉफी हा शब्द किंवा तत्वज्ञान हा शब्द न वापरता न वापरता. जीवनाचं तुमचं ते जे तत्वज्ञान आहे ना ती मी अनुभवलंय. जेव्हा माझे मिस्टर गेले होते आणि तुम्ही कॉल करत होतात किंवा मी तुम्हाला करायची, त्यामुळे त्याचा पूर्ण अनुभव घेतलाय. आणि आय युज टू बी रिलॅक्स्ड. म्हणजे हे एक फिलॉसॉफी न म्हणता जीवन जगण्याची जी पद्धत आहे ती हा, मला मी तेवढंच मर्यादित ठेवलंय माझ्या छान. माझ्यापुरते. त्याला सुद्धा खरं एक आता तर त्याला सुद्धा एक आहे इन्स्टन्स की हायस्कूलमध्ये असताना आम्ही शाणे ना शिकलेले, वडील आमचे तेवढे शिकलेले नाही. अच्छा. ते ग्रहणाच्या वेळी ते असतं ना की ग्रहण सुटलं की सगळे आंघोळ करायचे आणि कपडे हो. ही पद्धत होती ना. हम्म. ते एका याला मी वडिलांनी सांगितलं त्याला आंघोळीला जा. हम्म. मी त्यांना एक्सप्लेन करायला लागलो की ते पृथ्वी आणि ह्याच्यामध्ये सूर्य आणि ते सगळं आणि त्याची हम्म. सावली पडते वगैरे वगैरे वगैरे. आणि तसं काय नसतंय त्याचा आणि ह्याचा काय संबंध नाही. त्यांनी मला एका ओळीत सांगितलं, घरात राहायचं असेल तर आंघोळ कर, नाही बाहेर जा. हा, आता मला मला झालं ना, माझा इज्जतीचा पण प्रश्न आला ना. माझं ज्ञान बरं की हे, कारण मला शिकायला त्यांनीच पाठवलं. शिकायला त्यांनीच पाठवलं ना. त्या शिक्षणाचा तर नाही, मग मी आंघोळ करत नाही म्हटलं नाही, आंघोळ करतो म्हटलं, आत गेलो, थोड्या वेळाने परत बाहेर आलो. तो माझ्या दृष्टीने मी आंघोळ केली नाही, त्यांच्या दृष्टीने मी आंघोळ केली असावी. आणि त्यांना माझा विश्वास तेवढा असल्यामुळं त्यांनी मला आंघोळ केलीस काय म्हणून विचारलं नाही, कारण त्यांना डाऊटच आला नाही. त्यामुळं मला कुठंही बोलावं लागलं नाही. हे असं काहीतरी त्या त्या वेळच्या गोष्टीप्रमाणे होतं, पण ते सगळं त्याच ठिकाणी येतं, मानसिकता की थिंक ऑफ इट. करेक्ट. ते तुमचं अंतर्भूतच आहे, म्हणजे बहुतेक जन्मालापासूनच असतं. असेल, शक्य आहे, पॉसिबल, म्हणजे आय डोंट नो. खूप छान. चालेल, आपण थांबायचं का? कोणाला विचारायचं नसेल तर. मृदुला हॅलो, मृदुला आहे ना? अतुलजी तू बोलताय. समारोप छान कर ग, मी छान किरण समारोप सर्देश कर. पांडे. हा सरदेश किरण पण. सर्देश पांडे बोलताय. हा आपण कणकीच्या गोळ्यातून वेगळ्या वेगळ्या कलाकृती तयार करता, हो, त्याच्यानंतर त्या कणकीच्या परत पोळ्या करता का? लगेच. म्हणजे म्हणजे ऍक्च्युली तुम्ही रिव्हर्स सांगितलं. मी पोळ्या करणं हे माझं काम आहे, त्याच्या अगोदरचा वेळ मी ते कणकेचं करत होतो. म्हणजे पोळ्या हे माझं उद्दिष्ट आहे. हल्ली कणकेचं काय हा हल्ली कणकीचा गोळा बघितला की फक्त हा. तुमची आठवण होते. ते त्यावेळेपुरतं झालं, कारण त्यावेळी मला दररोजच्या दररोज चपात्या आणि भाकऱ्या करायला लागायच्या ना. तर त्यामुळे ते समोर असल्यामुळं दररोजचं दररोज मटेरियल अवेलेबल असायचं ना. आता नाही करताय, आता मला काय करायला लागत नाही. आता मला कसं, मुलगी भाजी कापायला दे, कलिंगड कापायला, मग ते जे देते त्याच्यातनं काहीतरी करतो. त्याच्यामुळे बायको आता मला कणिक भिजवायला देत नाही. हा? बायको मला कणिक भिजवायला देत नाही. तिळवे काका व्हाल. ती म्हणते तुम्ही तिळवे सारखं करायला जाऊन काहीतरी चिवडून ठेवता. मूळ मूळ म्हणजे ते तर नाही. मी लहानपणी कधीही स्वयंपाक करत नव्हतो, म्हणजे अप टू इंजिनिअरिंग म्हणायला हरकत नाही. कधीही स्वयंपाक करत नव्हतो, केलाही नव्हता. त्यामुळं मला ते पहिल्यापासून कधी काय करायची गरजच पडली नाही. आम्ही आम्ही खेळात आणि ह्याच्यात गुंग असल्यामुळे घरी काही काम असलं तर ते आम्ही हमाली करायला तयार, म्हणजे त्यातला हमालीचा पार्ट आमचा. आणि नंतर एकदा बाहेर पडले की पडलं. माझा मोठा भाऊ सगळं हे जबाबदारीने करायचा, घरी स्वयंपाक वगैरे, किंवा आई आजारी असली तर वगैरे. पण आम्ही नाही, आम्ही म्हणत होतो काय तुला कापून बिपून पाहिजे तर घे, साफसफाई करतो, भांडी घासतो, सगळं ते करतो. कारण त्याला थांबावं लागत नाही तिथं जागेवर. तर हे नंतर नोकरी करत असताना एकदा
आम्ही राहत होतो तिथं. मी पूर्वी म्हणजे हॉटेलमध्येच जेवण ना, मला जेवणाचाही असा नव्हता आवड निवड खोडी बिडी तसला काय प्रकारच नव्हता पहिल्यापासूनच. त्यामुळे माझं हे होतं की मला चव आहे पण खोडी नाही, हा प्रकार होता. कोणी खाऊ शकत नाही ते मी खात होतो. इवन काही वेळा आरतीने केलेली गोष्ट तिलाच आवडायची नाही तर ती सुद्धा मी खात होतो. तर ह्या गोष्टी असायच्या. तर ते एकदा सुरू झालं शिकायला. त्यातलं सुद्धा असं पहिला हळूहळू सुरू झालं काहीतरी करायला. भात केला, हे केला, आमटी केली, मग काहीतरी नवीन करून बघूया. असं करत 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 मी म्हणजे साखर भात आणि गुलाबजामुन सगळं केलेलं आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या आमच्या भावंडामध्ये भाकरी येणारा मी एकटाच आहे, म्हणजे हे सोडून. किती छान. हा, ते कोण आणखी काही आहे का कोणाला सांगायचं? नाही, आणि कुणीही कोणालाही काहीही वाटलं, शंका असली, काय असली तर ते तुम्ही मला फोन करा, काही हरकत नाही. ते अशा वेळीच प्रश्न विचारायला पाहिजे किंवा हे असंही नाही. करतात काही जण, 5-6 जण आहेत करतात, त्यांना काहीतरी जर आला. कारण माझं कसं आहे, माझं कुठला संदर्भ नाही ह्या पुस्तकात ते लिहिलेलं आहे, गीतेत हे सांगितलेलं आहे म्हणून नाही. मला जे वाटतंय आणि ज्याचा मला अनुभव आहे आणि जे लॉजिकल मला पटतंय आणि ज्याचे परिणाम चांगले झालेले आहेत, ते मी काय केलं हे तेवढंच सांगतो. आणि मग अगेन लिव्ह इट टू देम की बाबा त्यांनी ते करून बघावं. पुष्कळांना पण हे सांगतो की एखादी गोष्ट तुम्हाला वाटली करून बघा ना. शेवटी कसं आहे, तुम्ही करून बघितली, त्याचा परिणाम झाला नाही, वाईट तर परिणाम होत नाही. आणि केव्हाही तुम्ही थांबू शकता कारण तुम्हीच सुरू केलेलं. जेव्हा तुम्हाला कोणतरी फोर्स करतं त्याच वेळी प्रॉब्लेम येतो. तुम्ही स्वतःहून कुठलीही गोष्ट करायला गेलात तर हा प्रॉब्लेम येत नाही. बरोबर. कोणाला तुम्ही विचारायचं आहे पटपट का गिअर आणखी काय? बदलता. हा? साध्या भाषेत सांगायचं तर गिअर पटपट बदलता. ते ते जमलं पाहिजे, ते जमलं पाहिजे. जमलं तरच पाहिजे. गाडी म्हणजे चालवता येते ना. खरं आहे. तर मग स्वयंसिद्ध खटाखट आवाज येतो. स्वयंसिद्ध आहात तुम्ही. नाहीतर मग खटाखुटक आवाज येतो, गचके हो. बसतात. मग ते तर हे मानसिक पातळीवर जे गिअर बदलणं आहे, करेक्ट करेक्ट. ते ते तुमच्याकडून आज आम्ही घ्यायला पाहिजे. आणि याच्यामध्ये अध्यात्मामध्ये आत्मबुद्धी देहबुद्धी वगैरे असं म्हणतात. तर त्यांच्याकडे देहबुद्धी नाही, आत्मबुद्धीच म्हणजे हे वागण्यातून दिसते त्यांच्या की होय होय. म्हणजे खरं अध्यात्म लोकांना कित्येक वर्ष जाऊन जमत नाही, ते तुम्ही तुमच्यात स्वयंसिद्ध आहे ते. आणि नाही तुम्ही होय माझं होय. म्हणणं होतं की मी केल्याशिवाय लहानपणापासून मी केल्याशिवाय सांगतच नाही ना, त्यामुळे प्रश्नच येत नाही. थांबूयात का? हा बघा. काही होय. सांगायचंय तुम्हाला आणखी रमेश भाऊ? हा, नाही नाही. तुम्हाला आणि काही सांगायचंय? मी सांगितलं की मला तसं सांगता येत नाही, म्हणून तर मी म्हटलं की हा, प्रश्नोत्तर. नाही तुम्ही छान झालं ना, पण आतापर्यंत चांगलंच झालं सगळं. नाही म्हणून मृदुला समारोप हो, करते. हा. चालेल 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 हो, शोभनाजी. छान समारोप करते. तुम्ही का मी? तू कर. चालेल ना, का मी चालेल ना? हो चालेल, हो चालेल. मित्र हो, गेले जवळजवळ 1.25 तास आपण आणि मैत्रिणींना कोण सांगणार? मित्र हो आणि मैत्रिणीनो सगळे त्यात. गेला जवळजवळ गेला जवळजवळ 1.25 तास आपण रमेश भाऊ तिळवेंचं जो प्रवास बघत होतो, त्या प्रवासातनं आज काय घेऊन जायचंय, तर मला एक असं म्हणजे मी जो मगाशी म्हंटल तसं की ते गिअर पटपट बदलत होते. म्हणजे कुठल्याही गोष्टीचं अवडंबर न करता ती लेट गो करणं. म्हणजे थिओरिटिकली आपल्याला माहिती असतं लेट गो केलं पाहिजे. पण रमेश भाऊ लेट गो काही मिनिटात, सेकंदात करत होते. आणि हे आपल्याला सगळ्यांना अचंबित करतं. याचं कारण
लेट गो आपण पटकन करू शकत नाही आणि म्हणून त्यांना ते जमतंय याबद्दल आपल्याला कुतूहल असतं, याबद्दल आपल्याला एक उत्सुकता असते. मला वाटतं आज आपण सगळेजण थोडं थोडं त्यांच्यासारखे पटकन जर गिअर बदलायला शिकलो तर त्याच्यासारखं उत्तम जगणं नाही होणार असं मला वाटतं. रमेश भाऊ, मटाराच्या